नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा 21 ऑगस्टला सीपी मुंबईचा या ठिकाणी ग्राउंड झालं। तर सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय प्रोसेस होती आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही किती वाजता या ठिकाणी रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे आणि किती वाजताच्या बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी रांगेमध्ये लागायचं आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एका डिटेलला 50 पैकी मुलांना किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे। 1600 मीटर रनिंगमध्ये झालं, 100 मीटर झालं गोळाफेकमध्ये, म्हणजे 50 पैकी एका डिटेलमध्ये मुलांना किती मार्क्स पडत आहे आणि किती वेळपर्यंत आज मुलांना बसून ठेवलं याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला बोलणार आहे। आणि तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर आज 21 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 21 ऑगस्टला ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी ज्या बॅच आहे, सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 7 वाजताची बॅच आहे, सकाळी 9 वाजताची बॅच आहे, सकाळी 11 वाजताची बॅच आणि एक काय या ठिकाणी 2 वाजताची बॅच। तर तुम्ही या ठिकाणी जेवढे लेट जाणार आहे तेवढं लेट तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सकाळी 5 वाजता जर तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागले आणि तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 9 असेल किंवा 11 असेल किंवा 7 असेल आणि तुम्ही 5 वाजता जर सकाळी रांगेमध्ये लागले तर पोलीसवाला तुम्हाला एकच म्हणणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाईमवर तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागा, ठीक आहे, तसं लागू नका। तर तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जर समजा तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी या ठिकाणी 9चा असेल, 11चा असेल किंवा 7चा असेल, तर तुम्ही सकाळी 6 वाजता जे विद्यार्थी तर सकाळी तुम्ही या ठिकाणी 6 किंवा 7 वाजता जाण्याचा प्रयत्न करा। तर समजा तुमचा रिपोर्टिंग टाईम 9 वाजताचा असेल सकाळी किंवा 11 वाजताचा असेल किंवा 7 वाजताचा असेल, तर तुम्ही 6-7 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं ग्राउंड लवकर होणार आहे, म्हणजे 1 वाजेपर्यंत 12-1 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे। आता जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड एकदम फास्टमध्ये होत आहे, जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात नाही। अगोदर काय होतं की 8-8, 10-10 घंटे मुलांना बसून ठेवलं जात होतं, पण जास्त आता बसून ठेवलं जात नाही, लवकरच मुलांचं ग्राउंड या ठिकाणी होतं आणि एकदम फास्टमध्ये प्रोसेस अंदर चालू आहे त्या ठिकाणी। तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो की कोणत्या बॅचमध्ये जायचं आहे। तर तुम्हाला जे तुमचा जो रिपोर्टिंग टाईम आहे तर त्याच्या लवकर तुम्ही जा, नाहीतर जर समजा तुमचा रिपोर्टिंग टाईम 11चा असेल आणि तुम्ही जर 11 वाजताच गेले तर तुमचं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो लेट होणार आहे आणि जास्त वेळपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे, कारण की भरपूर मुले त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो रांगेमध्ये लागत आहे। जेवढं तुम्ही समोर रांगेमध्ये लागणार आहे तेवढं लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। तर आता तुम्हाला ते ठरवायचं आहे, तुम्हाला लवकर जर ग्राउंड करायचं असेल तर लवकर जा तुम्ही, आणि लेट जर करायचं असेल तर मग तुम्ही 12-1 वाजेपर्यंत जाऊ शकता, एकदम लेट तुमचं ग्राउंड होणार आहे संध्याकाळी, ठीक आहे। तर जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे। सर्वात अगोदर जे या ठिकाणी गेटच्या अंदर मुलांना एंट्री दिल्या जात आहे, तर एंट्री दिल्यानंतर हॉल तिकीट ते चेक करत आहे, हॉल तिकीटसुद्धा चेक करत नाही, फक्त ते बसून ठेवत आहेत। या ठिकाणी जवळपास 5-6 रांगा अशा बसून ठेवते 100-100 मुलांच्या, आणि तिथं ते काही सूचना देत आहे दिलेल्या मुलांना की बाबा तुमच्या बॅगेमध्ये असेल तर तुम्ही काढून घ्या, कारण की समोर ते चेक होणार आहे। तर हे झाल्यानंतर काय झालं की आणखीन मुलांना समोर त्या ठिकाणी पाठवलं, आणि त्या ठिकाणी काय होतं की जवळपास 10-11 टेंट त्या ठिकाणी टाकलेले आहे, आणि त्या ठिकाणी एका मुलांची त्या ठिकाणी बॅग चेक केला जात आहे, आणि 100-100 मुले त्या एका रांगेमध्ये लागत आहेत। तिथंसुद्धा 1 ते 1.5 घंटा मुलांना उभं राहावं लागत आहे। तर सर्वात अगोदर बॅगा चेक करत आहे, बॅगा चेक केल्यानंतर आपल्या बॅगेमध्ये सापडले नाही तर आपले खिसेसुद्धा चेक करते, खिसे चेक केल्यानंतर आपल्या बॅगमध्ये बाम वगैरे झालं, गोळ्या वगैरे झालं ते सगळं काढून घेते, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर काय होतं की पुढं एक टेंट टाकलेला आहे मोठा, ज्यात जवळपास 1000-2000 मुलं त्या ठिकाणी मावू शकते। तर त्या ठिकाणी बॅगा त्या ठिकाणी ठेवायला लावता मुलांना। बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी बाथरूमची सुद्धा व्यवस्था आहे, संडासची सुद्धा व्यवस्था आहे। तर त्या ठिकाणी एक माईकवर हे अनाउन्समेंट होतं की बा तुमचं जे आधार कार्ड आहे ते बॅगेमध्ये ठेवा, आधार कार्ड नंबर आपल्या हॉल तिकीटच्या बाहेर तुम्ही लिहून ठेवा, आणि 2 फोटो तुम्हाला सोबत न्यायचे आणि हॉल तिकीट न्यायचं आहे। बस तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागत नाही, फक्त हॉल तिकीट आणि 2 फोटो हे तुम्हाला सोबत न्यायचे आहे। आणि तिथं टेबल नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे, तर टेबल नंबर तुम्हाला चेक करायचा आहे। त्या टेबल नंबर खाली आपला रोल नंबर आहे, तर रोल नंबरनुसार त्या ठिकाणी रांगेमध्ये लागा। तर तुम्ही जो दुसऱ्या रांगेमध्ये लागले तर तुम्हाला
त्या ठिकाणी नंबर आल्यावर आणखीन तुम्हाला जे आहे वापस पाठवल्या जाणार आहे. तर तिथल्या पोलिसांना तुम्ही विचारा की मी या ठिकाणी कोणत्या रांगेमध्ये लागू, ठीक आहे. तर टेबल नंबर त्या ठिकाणी आणि त्याच्या खाली रोल नंबर आहे. तर तिथं सुद्धा जवळपास मुलांना 2-2, 3-3 घंटे बसवल्या जात आहे. 2-3 घंटे बसवल्यानंतर काय होतं की आपलं त्या ठिकाणी हॉल तिकीटवर ते शिक्का वगैरे देत आहे, फोटो वगैरे चिपकत आहे आपला, आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी सिग्नेचर आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागते. सिग्नेचर दिल्यानंतर आणखीन दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवते आणि तिथं सुद्धा 2 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे. आणि तिथं हाईट घेत आहे. तर हाईट घ्यायच्या वेळेस तिथं शर्ट काढायला लावत आहे, त्याचबरोबर बूट वगैरे काढायला लावता आणि त्या ठिकाणी हाईट घेत आहे. तर हाईट जे डिजिटल मशीन आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी उभे राहिले हाईटच्या तिथं छाती वगैरे सुद्धा घेता येते. तर तुम्ही त्या ठिकाणी त्या मशीनवर उभे राहिले तसेच तुमचं त्या ठिकाणी त्या मशीनमध्ये सर्व दाखवते, आपली छाती किती, आपली उंची किती, आपलं वजन किती आहे, ठीक आहे. तर हे तीनही त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की आपला फोटो वगैरे ते घेत आहे आणि सिग्नेचर घेत आहे आणि तिथून आपल्याला दुसऱ्या रांगेमध्ये पाठवत आहे, जिथं चेस्ट नंबर भेटते तिथं. ते जवळपास हजारो मुलांची रांग आहे. तर तिथंसुद्धा 2 घंटे बसून ठेवल्या जात आहे. तर कारण की समोरच्या मुलांची प्रोसेस चालू असल्यामुळे आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी 2-2 घंटे त्या ठिकाणी थांबवून राहावं लागत आहे, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी चेस्ट नंबरसाठी मुलांना बसवलं जातं आणि चेस्ट नंबरच्या वेळेस त्या ठिकाणी दोन्ही पायामध्ये चिपा ते देत आहे. चिपा आपल्याला बसवायच्या पायामध्ये, चिपा बसवल्यानंतर आपल्याला चेस्ट नंबर त्या ठिकाणी देत आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की हॉल तिकीट व्हेरिफिकेशन ते करत आहे. हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 1-2 मिनिटामध्ये हॉल तिकीट व्हेरिफिकेशन होऊन जाते आणि ते चिप वगैरे सुद्धा ते स्कॅन करत आहे. त्यानंतर आपला फोटो वगैरे घेत आहे, थंब वगैरे घेत आहे, सिग्नेचर घेत आहे आपला आणि हे झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या रांगेमध्ये तिकडे पाठवते. तिथं जे 50 मुलांचं एक जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी DTL बनत आहे. 50 मुलांची एक गँग त्या ठिकाणी बनत आहे. आपलं नाव त्या ठिकाणी घेते. आपलं नाव आल्यानंतर आपल्याला त्या एका ग्रुपमध्ये घुसायचं 50 मुलांच्या. एक पोलीसवाला आपल्याला नेते तिकडे आणि सर्वात पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे, तर पहिला इव्हेंट ते 100 मीटर घेत आहे. 100 मीटरला 4 मुलं ते सोडत आहे. तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो, हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा, कारण की भरपूर मुले त्या ठिकाणी घाबरत आहे. तर हिंमत ठेवा, स्वतःमध्ये घाबरू नका त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि फळ वगैरे तुम्ही सोबत नाही, शेप वगैरे झालं, त्याचबरोबर केळ वगैरे झालं, कारण की 6-6 प्रत्येक विद्यार्थ्यांना 6-6 घंटे त्या ठिकाणी थांबून ठेवलं जात आहे. तर फळ वगैरे नाही त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर, ठीक आहे. तुम्ही जर फळ खाता तेवढीच एनर्जी शरीरामध्ये बरकरार राहणार आहे, कारण की 1600 मीटर रनिंग मार लागते, गोळा फेका लागते. तर सर्व जे विद्यार्थी मित्रांनो एनर्जीचंच त्या ठिकाणी काम आहे. तर पहिला इव्हेंट 100 मीटर त्यांनी घेणार, 4-4 मुलं ते सोडायचे 100 मीटरला आणि 100 मीटर जसं झालं तसंच तुम्हाला 10 मिनिटाचा ते ब्रेक देत आहे. 10 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर 1600 मीटर लगेच घेत आहे. तर 1600 मीटरला 150 मुलं सोडत आहे. 2-2च्या रांगाने पहिले एक डिटेल सोडत आहे 50 मुले, त्यानंतर दुसरी डिटेल सोडत आहे 50 मुलं, 2-2ची रांगा. तर 150 मुलं ते 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला जे ग्राउंड ट्रॅकच्या अंदरून तुम्ही धावा, 1600 मीटर रनिंग ट्रॅकच्या अंदरून धावसान तेवढंच तुमचं अंतर कमी येणार आहे, तेवढेच मार्क तुम्हाला जास्त भेटणार आहे. आणि तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसान तर तेवढं अंतर जास्त येणार आहे, मार्क तुम्हाला कमी भेटणार आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा. तर हे झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर 5-10 मिनिटांना लगेच गोळा फेक होत आहे. त्या ठिकाणी गोळा फेकला 3 चान्स आहे. अशा प्रकारे आज भरतीची प्रोसेस होते आणि नंतर शेवटी मुलांना मार्क्स त्या ठिकाणी दाखवल्या जात आहे. तर मुलांना जे खूप कमी या ठिकाणी मार्क्स भेटत आहे, म्हणजे 50 मुलं, तर 50 पैकी 25 मुलांना 20, 24, 26 अशा प्रकारे 24-25 मुलांना मार्क्स भेटत आहे आणि बाकीचे 15-20 मुलं जे आहेत त्यांना 30 झालं, त्याचबरोबर 28 झालं, 26 झालं, अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. 32-34 असे सुद्धा, म्हणजे 8-10 जण त्या ग्रुपमध्ये असे आहे की 32, 34, 36 घेणारे आणि त्यामधले जवळपास 8 ते 10 विद्यार्थी असे आहे की त्यांना 42, 46, 44, 41 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. तर अशा प्रकारे मार्क्स पडले, अशा प्रकारे जे आहे 21 ऑगस्टला CP मुंबईचं ग्राउंड झालं. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. याच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.